नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। बघा, परीक्षेला जाताना हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आवर्जून करा, नक्कीच तुमचा स्कोअर वाढायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला प्रश्न विचारला आहे, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा। पहिलं बघा, 27, 41, 45, 65, प्रश्नचिन्ह 41। आता बघा दिलेला प्रश्न लिहून ठेवला। आता बघा, बेसाती या दोघांचा गुणाकार करूया। बेसाती 14। मग बघा बरं, 27च्या पुढे 14 मोजले की किती येतात? 41 येतात। आता या दोघांचा गुणाकार 4 एक्के 4, मग याच्यामध्ये 41 अधिक 4 बरोबर 45। आता या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20, मग 45च्या पुढे 20 मोजले 65 आले। 6 पंचा 30, मग 65च्या पुढे 30 मोजा। बघा, 6 आणि 3 9 आणि हे 5 95, 9 5 45। मग बघा, 5 आणि 5 10, हाताला 1, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14, 140। म्हणजे इथे दिले काय, पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार त्याच संख्येमध्ये मिळवला की पुढची संख्या भेटेल। या पद्धतीने आपलं उत्तर किती आलंय? 95। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 1 8 27 64 आपल्या घनसंख्या सर्वांच्या पाठ आहेत। 1 चा घन 1, 2 चा घन 8। मग घनसंख्या म्हणजे काय? आता बघा, 2 चा घन आहे, मग 2 चा 3 वेळा गुणाकार। मग बघा, 2 दुने 4, 4 दुने 8, मग 2 चा घन 8, 3 चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 4 चा घन 64, मग 5 चा घन 5 5 25, 25 5 125। पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर बघा, 9 आणि 5 चा गुणाकार केला, 9 5 45, 7 8 56, मग 10 ला कितीने गुणल्यावर 120 येतं? तर काय करायचं, यांचा भागाकार करायचा, 12 येतं, 12 हे 120, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12। पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत चरक हा शब्द 578 असा लिहितात, कमळ हा शब्द 869 असा लिहितात, तर बटन हा शब्द 431 असा लिहितात। त्याच सांकेतिक भाषेत मरण हा शब्द कसा लिहाल? बघा, ज्यावेळेस असा प्रश्न असतो त्यावेळेस दिलेली माहिती या पद्धतीने लिहून घ्यायची। चरकसाठी 578 आणि कमळ या शब्दासाठी 869, बटन या शब्दासाठी 431। आता बघा, जे सेम आहेत त्यांच्यासाठी आपण काय करायचं, अंक कट करायचे आणि कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे ते काढायचं। मग बघा, इथे क आहे, इथे पण काय, मग या दोघांमध्ये काय सेम आहे? तर 8 सेम आहे, मग क साठी आपण 8 अंक लिहून घेतला। आता बघा याच्यामध्ये आता कोणताच अंक किंवा अक्षर सेम नाही आहे की नाही? मग बघा, म साठी कोणतं आहे? 2 नंबर लिहिलं, मग इथे म साठी 6 अक्षर, मग मरण हा शब्द बघा, म साठी 6 अंक, र साठी र इथे आहे 7 नंबर, आणि न बाणासाठी न बाण इथे आहे 1, मग 671 हा मरण या शब्दासाठी योग्य अंक आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, काय दिले? कबड्डी प्रो लीग मध्ये 15 संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी किमान एक सामना खेळला असेल, तर कबड्डी प्रो लीग मध्ये जास्तीत जास्त किती सामने झाले असतील? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला
किंवा हस्तांदोलनाचा पण प्रश्न होता. आता हा तोच आहे, प्रतिस्पर्धी संघाशी एकदा सामना खेळलाय किंवा हस्तांदोलन केलंय, या पद्धतीचे प्रश्न आले तर आपल्याला एक ट्रिक्स वापरायची आहे. सांगते, लक्ष देऊन प्रश्न बघायचा आहे. बघा इथे आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे, n-1 डिवायडेड बाय 2. n कंसामध्ये n वजा 1 भागिले 2. आता n म्हणजे कोणती संख्या, तर इथे काय दिले 15 संघाने, आहे की नाही. मग इथे लिहून घ्यायचं 15, n म्हणजे 15, 15 वजा 1 आणि भागिले 2. मग बघा हे 15 आहेत तसं कंसाच्या बाहेर आणि इथे ह्यांचा कंस सोडून घेऊया. 15तून 1 गेला, किती आले 14 आले. आता इथे काहीच चिन्ह नाही, मग काय असतं, गुणिले असतं. मग बघा बरं इथे भाग जातो, बे के बे, बे साती 14. मग 15 साती 15 गुणिले 7 करायचं आहे, 15 गुणिले 7. मग 15 साती 105. मग बघा बरं, तर त्या कबड्डी प्रो लीगमध्ये जास्तीत जास्त 105 सामने झाले असतील. मग इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 105. बघा बरं, जर आपण ही ट्रिक्स वापरली तर आपलं किती लगेच उत्तर काढलं आपण. या पद्धतीनेच आपण या ट्रिक्सचा वापर करायचा आहे. पुढचे प्रश्न बघूया. एका रांगेमध्ये सुनील मध्यभागी उभा असून त्याच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर सिद्धार्थ उभा आहे, तर उजवीकडे 5व्या क्रमांकावर पीटर उभा आहे. तर या रांगेत कमीत कमी किती मुले उभे असतील. दिलेल्या माहितीनुसार रांगेचा प्रश्न आहे. प्रत्येक वर्गासाठी रांगेचा प्रश्न येतोच, मग त्यावेळेस हीच ट्रिक्स वापरायची आहे. जसा प्रश्न विचारलाय तशी आधी काय करायची, मांडणी करून घ्यायची. एका रांगेमध्ये सुनील मध्यभागी उभा आहे. मध्यभागी कोण उभा आहे, सुनील मध्यभागी उभा आहे. त्याच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर, आता त्याच्या डावीकडे म्हणजे 12व्या क्रमांकावर, मग बघा 12व्या क्रमांकावर सिद्धार्थ उभा आहे, तर उजवीकडे 5व्या क्रमांकावर पीटर उभा आहे. आता बघा याच्या डावीकडे आहे की नाही, बघा त्याच्या डावीकडे 12व्या स्थानावर सिद्धार्थ उभा आहे. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, इथे कोण आहे, सिद्धार्थ उभा आहे. आणि इकडे उजव्या स्थानावर 5व्या ह्याच्यावर कोण, पीटर उभा आहे. 1 2 3 4 5. आता इथे कोण आहे, पीटर उभा आहे. जर हा मध्यभागी असेल, ही संख्या कमी आहे, मध्यभागी आहे, म्हणजे जेवढे इकडे मुलं आहेत तेवढीच मुलं इकडे आहेत. आता आपल्याला एवढीच माहिती दिली की डावीकडे 12व्यावर सिद्धार्थ उभा आहे, म्हणजे डावीकडे किती मुलं आहेत, 12. मग उजवीकडे पण किती मुलं असणार आहेत, 12च मुलं असणार आहेत. आणि हा मधला आहे की नाही, मग 12 डावीकडचे, 12 उजवीकडचे आणि मधला तो सुनील. 12 आणि 12 बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 1 आणि 1 2. मग त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती असतील, 25. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा परीक्षेमध्ये असेही प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजिंग होतं आणि मग प्रश्न चुकतो. मग तसं न करता हा प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न या पद्धतीचा 2 मार्काचा एक प्रश्न विचारलाच जातो. सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळाला लोखंड, लोखंडाला चांदी, चांदीला ॲल्युमिनियम म्हटले, तर सर्वात महाग धातू कोणता. मग आपल्याला माहिती आहे सर्वात महाग धातू आहे सोनं, बरोबर आहे की नाही. सर्वात महाग धातू आहे सोनं. मग सोन्याला काय म्हटलंय, मग बघ इथे सोन्याला हे बघायचंय, सोन्याला काय, याचं उत्तर आधी काढून घ्यायचं, सोनं. सर्वात महाग धातू सोनं. मग या भाषेमध्ये सोन्याला काय म्हटलंय, तांबे, म्हणून मी इथं उत्तर काय येणार आहे, तांबे. पर्याय क्रमांक 2. बघा इतकं सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 2 बरोबर 6, 3 बरोबर 12 याप्रमाणे संख्या लिहितात, तर 5 ही संख्या कशी लिहाल. खूप सोपा प्रश्न आहे. बघा 1 साठी 2 सांगितलंय, का बरं 1 साठी 2 सांगितलं असेल बघूया आपण. आणि 2 साठी 6 सांगितलंय, दुप्पट केली असते तर 2ची दुप्पट 6 आहे, येणार नाही. आणि बघा 3 साठी 12 सांगितलंय. या तीनही संख्यांकडे थोडं निरीक्षण करायचं आणि थोडा विचार करायचा. बघा 1च्या नंतरचा अंक कोणता आहे, 1. 1च्या नंतरची क्रमांक संख्या आहे 2. मग 1 गुणिले 2 बरोबर किती आली, 2. आता इथे दिलेला अंक आहे 2. 2च्या नंतरचा क्रमांक संख्या आहे 3. मग 2 त्रिक 6.
3च्या नंतरची क्रमागत संख्या आहे 4, मग त्या दोघांचा गुणाकार 3 चौक 12. आता दिलंय काय 5, मग 5 नंतरची क्रमागत संख्या कोणती आहे 6, मग 5 सक 30. मग बघा बरं पर्यायामध्ये 30 आहे. बघा प्रश्न खूप सोपे असतात, थोडासा विचार करायचा, प्रश्न एकदा नाही समजला दुसऱ्यांदा वाचायचे आणि निरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मला जे काही महत्त्वाचे प्रश्न वाटले ते मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हे प्रश्न समजले असतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या होणाऱ्या मंथन परीक्षेसाठी सर्वांना आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. सर्वांनी पेपर खूप छान लिहा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.